नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत भरलेलं वांग. ते तुम्ही वांगे कापून घेतलेले आहेत. हे बघा, असे कापले आहेत वांगे आणि पाण्यात मीठ टाकून ठेवले होते मी, कारण मीठ जर टाकलं तर वांग काळं पडत नाही, त्याच्यामुळे मीठ टाकून ठेवायचे वांगे. इकडे मी खोबरं घेतलंय, लसूण घेतलाय, अद्रकाचे तुकडे घेतलेत, कढीपत्ता, कोथिंबीर, शेंगदाणे घेतलेत, साल काढून घेतली शेंगदाण्याची भाजून. इथे मी आता पेस्ट करणार आहे टोमॅटो आणि कांद्याची. तर चला मग आता हे आपण याची पेस्ट करून घेते आणि हे बारीक मिक्सरमधून दळून घेते. तर मी इकडे थोडं मिश्रण दळून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये मसाला ॲड करणार आहे. मी काळा मसाला टाकणार आहे 1.5 चमचा, थोडी हिंग टाकणार आहे, थोडा हिंग टाकल्यानंतर थोडी हळद टाकणार आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकणार आहे. आता हे आपल्याला मिश्रण पुन्हा मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे. इकडे मी आता कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल गरमच आहे. आता याच्यामध्ये मी वांगे फ्राय करून घेणार आहे तेलामध्ये. तुम्ही बघू शकता मस्त असे फ्राय झालेले आहेत वांगे. आता मी काढून घेते. काढून घेतले. आता हा मसाला वांग्यांमध्ये भरून घ्यायचा आहे. इकडे आपली कढई ठेवलेलीच आहे गॅसवर. तेल पण गरमच आहे. त्याच्यामध्ये मी आता मोहरी टाकून घेतली, थोडी जिरे टाकून घेतलं. ते टाकून झाल्यानंतर कांदा आणि टोमॅटोची पेस्ट केलेली आता ही मस्त असं त्याचा कचरटपणा निघेपर्यंत परतून घ्यायची आहे. मस्त असं तेल सुटतं तोपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट. मस्त चव लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा प्लीज. हे बघा कसं तेल सुटतंय मस्त. मस्त मंद आचेवर परतून घ्यायचं. छान तेल सुटतं आहे. माझ्या मुलांना खूप आवडते अशी भरलेली वांगी, त्याच्यामुळे मी बनवतेच. तुम्ही पण नक्की बनवा. कमेंट करून सांगा तुम्ही वांग्याची भाजी कशी बनवतात ते. तर मस्त असं तेल सुटलेलं आहे. चांगलं मंद आचेवर असं परतलेलं आहे. आता याच्यामध्ये भरून घेतले मी ते सगळं मटेरियल भरलेलं आहे त्या वांग्यांमध्ये. आता ते वांगी मी त्या कांदा टोमॅटो मस्त फ्राय झाला होता त्याच्यामध्ये मी आता हे सगळं मिश्रण टाकून घेतलं. पुन्हा वांगी टाकून घेतले. वांग्यामध्ये सगळं मिश्रण भरलं. मस्त असे परतू देते. मी तेल कमीच घालते, जास्त तेल नाही वापरत. वांगी तळलेले आहेत तेलामध्ये, त्याच्यामुळे कमीच तेल घातलंय मी. आता गरम करून पाणी घातलंय भाजीला. तुम्ही बघू शकता पटकन अशी उकळी आली भाजीला. तेल कमी असल्यामुळे भाजीला तरी वगैरे तर काही येणार नाही. हे बघा मस्त अशी आपली वांग्याची भाजी तयार झालेली आहे. भरलं वांग तयार झालेलं आहे. नक्की ट्राय करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.